शिवसेना विभागल्यामुळे मोठं नुकसान झालं असं सुद्धा गजानन कीर्तीकर म्हणतायत। सगळ्या शिवसैनिकांच्या हितासाठी ठाकरे आणि शिंदेंनी एकत्र यावं असं आवाहन गजानन कीर्तीकर करताना दिसतात। पुढारी न्यूजशी बोलताना त्यांनी हे आवाहन केलेलं आहे। ठाकरे आणि शिंदेंना गजानन कीर्तीकरांचं हे मोठं आवाहन बघायला मिळत आहे। दोन्ही शिवसेना वेगवेगळ्या झाल्यामुळे नुकसान झाल्याचा उल्लेख कीर्तीकरांनी केलेला आहे। निवडणुकीमध्ये सुद्धा याचा फटका बसल्याचं कीर्तीकर म्हणतायत। ठाकरेंच्या सेनेचे आमदार सचिन अहिर आपल्यासोबत आहेत। सचिनजी, शिवसैनिकांच्या हितासाठी ठाकरे शिंदेंनी एकत्र यावं असं गजानन कीर्तीकर म्हणतायत, काय तुमची प्रतिक्रिया? ते खूप ज्येष्ठ नेते आहेत आणि मला वाटतं हीच भूमिका त्यावेळी ज्यावेळी पक्ष फुटत होता आणि त्यावेळी त्यांनी घेण्याचं काम जर केलं असतं तर मला वाटतं ही वेळ आली नसती। अर्थात ते सूचनावाहक त्यांचा एक सुतोवाच आहे, तो आता त्या पक्षामध्ये असल्यामुळे त्यांच्या पक्षाच्या लोकांनी त्याला उत्तर द्यायचंय। आमच्यासाठी तो विषय केव्हा संपलेला आहे। या पद्धतीने पक्ष फोडण्यात आलं, चिन्ह छिनून घेऊन जाण्याचं काम केलं, स्वर्गीय बाळासाहेबांचा नावाचा गैरवापर झाला, त्यातून जे निष्ठेने आमच्यावर राहिलेले आहेत त्यांनाच घेऊनच पुढे जायचं। जे होईल ते होईल। एखादा आमदार कमी झालं किंवा खासदार कमी झालं त्यापेक्षा आम्ही परत फिनिक्स पक्षीसारख्या राखीतून उभे राहिलेलो आहोत, हे महत्वाचं आहे। आणि मला असं वाटतं त्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानावे तेवढे कमी आहे आणि त्यांच्या जीवावरती आम्ही आमचा पक्ष पुढे नेऊन जाण्याचं काम आम्ही जोरात करू। निश्चित। सचिनजी, धन्यवाद, तुम्ही पुढारी न्यूजशी संवाद साधलात।